ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला आता जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। आता नेमकं काय घडणार, कसं घडणार हे सगळं जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहतो की कशा पद्धतीने आता इथे प्रिया ही सचिनच्या मजबुरीचा गैरफायदा घेणार। आता नेमकी सचिनची मजबुरी तरी कोणती आहे हे सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। तर नागोबाच्या गळ्याला फास लावणार महिपत। आता कसा लावणार नागोबाच्या गळ्याला फास महिपत सगळंच जाणून घेऊया। तर आता आपण इथे पाहिलं होतं की अर्जुन हा सचिनला सोडण्यासाठी एअरपोर्टवर चाललेला असतो। आता तो ज्यावेळेस सचिनला सोडायला चाललेला असतो त्यावेळेस अर्जुनला एक मीटिंग असल्या कारणामुळे तो सचिनला अर्धवट रस्त्यातच सोडणार असतो। आता सचिन हा अर्जुनला थोडं पुढे जातो आणि म्हणतो की अर्जुन मला इथेच उतरव, मी इथेच उतरवतो। आता खरं तर इथे साक्षी असते त्यामुळे सचिन अर्जुनला मला इथेच सोड असं सांगतो। अर्जुन सचिनला तिथेच उतरवतो आणि तो आता पुढे जातो। त्याबरोबर लगेचच सचिन हा साक्षीकडे आलेला असतो आणि तो आता साक्षीला म्हणायला लागतो, आय एम सॉरी, आय एम रिअली सो सॉरी डार्लिंग। अगं काय झालं ना, मला खरंच यायला वेळ लागला, पण काय करणार, 2 वर्षांनंतर आलोय म्हटल्यावर नातेवाईक मित्रमंडळी कोणी ऐकायला तयारच नव्हतं। सगळ्यांचं नुसतं हेच म्हणणं होतं की आमच्या जवळ थांब, आमच्यासोबत राहा, आमच्या जवळ थांब। कसं बसं सगळ्यांना कटवून गंडवून मी इथं तुझ्याजवळ राहण्यासाठी आलो आहे। आता तू आणि मी, फक्त आपण दोघे आणि आपली प्रायव्हसी। खरंच आता आपण दोघांनी खूप मज्जा करूया, एन्जॉय करूया। बाय द वे, सकाळ सकाळ एवढी मला घ्यायला आली आहेस म्हणजे आय व्हेरी शुअर की तू काही खाल्लेलं तर नसशील। चल आपण सगळ्यात अगोदर मस्त कुठेतरी कॅफेमध्ये जाऊन बसूया आणि छान कॉफी पिऊया। तुझ्या आवडीची कॉफी, लेमन कॉफी। त्याबरोबर ती म्हणते लेमन टी असते। त्यावर तो म्हणतो अगं तुझी गंमत करायला आवडते मला, बरंच आहे, आपण तुझ्या आवडीची लेमन टी पिऊया। मी ड्राईव्ह करतो, तू बस। मग आता ते दोघं तिकडनं निघतात। त्याबरोबर इकडे आता अश्विन हा प्रियाला समजावत असतो, हे बघ तन्वी, जे झालं ते झालं, तू उगाच घडून गेलेल्या गोष्टींचा फार विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नको। अगं प्रतिमा आत्याने त्या सायलीला केक भरवला, याच्यामध्ये आता तू स्वतःला दोष देऊन काय मिळणार आहे तुला? जाऊ दे, माझंच चुकलं, मीच तुझा वाढदिवस आपण घरी करू असं उगाच म्हणत राहिलो। जर मी घरी वाढदिवस करण्याचा हट्ट धरला नसता तर कदाचित हे सगळं घडलं नसतं। या सगळ्याला मीच जबाबदार आहे। तू तर चांगलं म्हणत होतीस आपण दोघंच कुठेतरी बाहेर जाऊ, छान आनंदात तुझा वाढदिवस साजरा करू। मी तुझं ऐकायला हवं होतं, मी ऐकलं नाही तुझं। जाऊ देत ना प्लीज, आता तू माझ्यावर रागवू नको। हे बघ ऐक ना, तू म्हणत होतीस ना आपण बाहेर जाऊया, दोघंजणं छान ब्रेकफास्ट करू, बाहेरच लंच करू, नंतर लॉंग ड्राईव्हला जाऊ, मग शॉपिंगला जाऊ, नंतर डिनर घेऊ, संध्याकाळी मस्तपैकी आईस्क्रीम खाऊ आणि घरी येऊ। चल आता आपण तसं सेलिब्रेट करूया तुझा वाढदिवस, तुला आवडतो ना तसा। निघूया आपण, चल 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 उठ पटकन। त्याबरोबर प्रिया आता विचार करते की नाही नको 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 नको, या अश्विनबरोबर जर बाहेर जायचं म्हटलं तर आता हा रस्त्यात नुसते माझे कान खाणार, सतत मला सतवत राहणार आणि उगाचच्या उगाच डोक्याची वाट लावणार। त्यापेक्षा याच्याकडनं मस्त पैसे काढण्याची संधी मिळालेली आहे, पैसे काढते। मग आता अश्विन म्हणतो, तन्वी अगं कुठल्या विचारात हरवलीस तू? त्यावर आता लगेचच प्रिया म्हणत असते, अश्विन अरे माझा मूड कितीही वाईट असला तरी लोकांच्या जीवाबरोबर खेळावं अशी अजिबातच हौस नाही आहे रे मला। त्यावर अश्विन म्हणतो म्हणजे? त्यावर ती अश्विनच्या गालावर तिचे दोन्ही हात ठेवत म्हणते, माझा नवरा डॉक्टर आहे आणि ही गोष्ट माझ्या अगदी व्यवस्थित लक्षात आहे। ज्याप्रमाणे मी माझ्या नवऱ्याच्या वाटेकडे रात्रीचे डोळे लावून बसलेली असते ना, त्याचप्रमाणे सकाळ झाली की त्याचे पेशंटसुद्धा त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलेले असतात। त्यामुळे मी असं माझ्या नवऱ्याला माझ्यामध्ये अडकवून नाही न ठेवू शकत। हे बघ अश्विन, एका मुलीच्या मूडसाठी तू इतक्या पेशंट्सना टाळणं चुकीचं आहे आणि तसंही तुला क्लिनिकलासुद्धा जायचंच आहे की तुझ्या। त्याबरोबर आता अश्विन म्हणतो, तन्वी खरंच तू किती समजूतदार आहेस, तू खरंच किती लोकांचा विचार करतेस, पण इथे तुझ्याच घरातली लोक तुझा विचार करत नाही। ही किती वाईट आणि निर्दयी गोष्ट आहे। मला खरोखर आपल्या घरातल्यांचा ना खूप राग येतो, चीड येते मला ह्या अशा आपल्या घरातल्यांची की ज्यांना माझ्या एवढ्या चांगल्या बायकोची किंमत नाही आहे। पण बघ एक ना एक दिवस आपल्या सगळ्या घरातल्यांना तुझी किंमत कळेल, तुझे गुण त्यांना कळतील आणि तुझं महत्त्वही पटेल। त्याबरोबर प्रिया म्हणायला लागते, अश्विन अरे
अरे माझं महत्त्व कोणाला पटावं किंवा मी किती चांगली आहे हे कोणाला कळावं यासाठी मी चांगलं वागतच नाही रे लोकांशी. मला आवडतं ना म्हणून मी चांगलं वागते. त्यावर अश्विन म्हणतो, अगं पण तन्वी, आज तुझा वाढदिवस आहे. मग आज तू काय करशील दिवसभर? घरात बसलीस तर तुझा मूड खराब होत राहील. काहीतरी बाहेर वगैरे गेलो आपण तर तुला बरं वाटलं असतं म्हणून मी म्हणत होतो. त्यावर ती म्हणते, अरे मग माझ्याकडे एक उत्तम आयडिया आहे. एक काम करते मी माझ्या जुन्या शाळेच्या कॉलेजच्या मैत्रिणींना बोलवून घेते आणि मी त्यांच्याबरोबर कुठेतरी फिरायला जाते. आमचं फिरणं म्हणजे काय रे, कुठेतरी टपरीवरती वडापाव खाऊ, छान काहीतरी चहा वगैरे पिऊ, गप्पा मारू थोडा वेळ आणि निघू. तसंही मी कुठे जॉब करते, माझ्याकडे कुठे पैसे असतात ना. आता प्रियाने असं म्हटल्यावर अश्विन म्हणतो, तन्वी अगं असं का बोलतेस? त्यावर ती म्हणते, अरे मग मी काय बोलू? खरंच दिवसभर घरामध्येच तर बसून असते, जर काही काम केलं तर पैसे येतात ना रे. त्यावर अश्विन लगेचच प्रियाला म्हणायला लागतो, तन्वी हे बघ, तुझा नवरा जिवंत असताना तुला पैशांची काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे. आत्ता तूच म्हणालीस ना तुझा नवरा एवढा उत्तम डॉक्टर आहे म्हणून. मग डॉक्टरांना इन्कम खूप असतं असं म्हणतात, माहीत नाही आहे का तुला? त्यावर लगेचच ती म्हणते, अश्विन तू घेतोस का लोकांकडनं कधी जास्तीचे पैसे? अश्विन म्हणतो, अगं जास्तीचे घेत नसलो तरी स्वतःच्या कष्टाचे तर नक्कीच घेतो ना. हे घे, हे माझं क्रेडिट कार्ड. तुला जितकं हवं आहे तितकं स्वाईप केलंस ना तरीही तुला हवे तितके पैसे मिळतील याच्यातनं, बस. त्यावर ती म्हणते, अरे नाही अश्विन नको, मला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी पैशांची उधळपट्टी बिलकुलच करायची नाही आहे. त्यावर मग आता अश्विन म्हणायला लागतो, तन्वी आज जर तू माझ्या पैशांनी खरेदी केली नाहीस ना तर खरोखर मला खूप वाईट वाटेल. काहीही झालं तरी आज तुला हवी असलेली प्रत्येक गोष्ट तू खरेदी केलीच पाहिजेस. आणि लक्षात ठेव, तू जर काही खरेदी केली नाहीस ना तर मला खूप वाईट वाटेल. त्याबरोबर प्रिया म्हणते, बरं 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 ठीक आहे, आता तू एवढं जर आग्रह धरतोयस तर मग करेन मी आज खरेदी, फक्त तुझ्या इच्छेखातर अश्विन. नाहीतर खरंच तुला तर माहिती आहे या खरेदी शॉपिंग यांचा सगळ्या गोष्टींचा मोह नाही आहे रे मला. त्यावर अश्विन म्हणतो, खरंच मी खूप नशीबवान आहे तन्वी की मला बायको म्हणून तू मिळालीस. आयुष्यभर माझ्याबरोबर तू अशीच राहा आणि मी सुद्धा तुझ्याबरोबर कायम आनंदी राहीन. मी देवाकडे हीच प्रार्थना करेन की पुढची 7 जन्म मला बायको म्हणून फक्त तू आणि तूच मिळायला हवी. त्याबरोबर प्रिया लगेच मनातल्या मनात म्हणायला लागते, देवा मला नवरा कोणी पण चालेल, फक्त या अश्विनसारखा बावळट आणि माझ्या तालावर नाचणारा असला म्हणजे मिळवलं. त्यावर अश्विन म्हणतो, काय गं तन्वी, कुठल्या तंद्रीत हरवलीस? त्यावर प्रिया म्हणायला लागते, अरे तू मला देवाकडे जाशील तेव्हा मागशील, पण मी आत्ताच माझ्या मनातून तुलाच 7 जन्मांसाठी मागून घेतलं आहे अश्विन. आणि काळजी करू नकोस, आयुष्यभर मी तुझी खूप छान साथ देईन. बरं आता तू जा, तुला उशीर होईल नाही तर. मग अश्विन तिकडनं हॉस्पिटलला जातो तर लगेचच आता प्रिया ही तिच्या जुन्या विचित्र वाईट मैत्रिणींना कॉल करते आणि सांगत असते की हे बघा, आज मी तुम्हा सगळ्यांना पार्टी देणार आहे, तर सगळ्यांनी ताबडतोब मी पाठवलेल्या कॅफेच्या पत्त्यावरती या. त्याबरोबर आता तिच्या मैत्रिणी म्हणतात, ए गप्प बस गं, तू खोटारडी आहेस, 1 नंबरची. पार्टी देणार म्हणतेस आणि दरवेळी आम्हालाच बिल भरावं लावतं. त्याबरोबर ती म्हणते, आता तुम्ही विसरत असाल तर तुम्हाला आठवण करून देते, पनवेलमधल्या सगळ्यात उत्तम वकिलाची एकुलती एक मुलगी तन्वी किल्लेदार आणि सुप्रसिद्ध डॉक्टर अश्विन सुभेदार याची बायको आहे मी, लक्षात आहे ना तुमच्या? त्याबरोबर लगेचच सगळ्या मैत्रिणी म्हणतात, हो गं बाई, आहे की आमच्या लक्षात. त्यावर मग प्रिया म्हणायला लागते, मग गुपचूप मी सांगितलेल्या पत्त्यावर यायचं. त्या कॅफेमध्ये बसून अगोदर आपण छान कॉफी वगैरे पिऊ, त्यानंतर मग कुठे जायचं, शॉपिंग कुठे करायची, कुठल्या दुकानात माझ्यासाठी दागिने खरेदी करायचे, कुठल्या दुकानात जाऊन माझ्यासाठी नवीन नवीन साड्या खरेदी करायच्या, ते सगळं ठरवू आणि मग त्याच्यानंतर फिरायला जाऊ, समजलं ना? त्याबरोबर तिच्या मैत्रिणी म्हणतात, बरं चालेल. आणि मग आता प्रिया ही ताबडतोब घरातनं निघते आणि त्या पत्त्यावरती पोहोचते. आता तिथे गेल्यावर ती विचार करते, माझ्याकडे तर आज अश्विनचं क्रेडिट कार्डच आहे. मग सगळ्यात अगोदर ती एक मस्त अशी लस्सी ऑर्डर करते आणि त्यानंतर आता ती मैत्रिणींची वाट बघत बसलेली असते. त्या दरम्यान तिची नजर सचिनवर पडते. आता ती विचार करते, हा तर अस्मिताचा नवरा सचिन आहे. सचिन इथे काय करतोय? आणि हा तर आज US ला परत जाणार होता ना, याच्याबरोबर ही मुलगी कोण आहे?
नाही जरा पुढे जाऊन बघितलं पाहिजे. मग ती सचिनबरोबर साक्षीला बघते. पण आता प्रियाच्या लक्षात येत नाही की ही मुलगी साक्षीच आहे. प्रिया आता सचिनचे आणि त्या मुलीचे एकत्र फोटो व्हिडिओ काढते आणि घरी येऊन सचिनला कॉल करते आणि म्हणायला लागते की मी सांगेन तसं वाग, नाहीतर खूप वाईट परिणाम होतील. सचिन म्हणत असतो, तन्वी वहिनी, अहो तुम्ही काय बोलताय हे सगळं? हे बघा, आधीच घरातले सगळे तुमच्याबरोबर चांगले वागत नाही. घरातल्या सगळ्यांना तुमच्याबद्दल राग आहे. अस्मीने सगळं सांगितलं आहे मला, आणि त्यात जर तुम्ही मला असा त्रास दिलात ना तर घरातले आणखीन चिडतील तुमच्यावर. प्लीज तुम्ही फोन ठेवा. त्यावर प्रिया म्हणत असते, अरे 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 तू कोणाला फसवतोयस रे? लक्षात ठेव, तू ज्या शाळेत विद्यार्थी आहेस ना त्या शाळेतून मी पासआउट होऊन गेले. तू घरातल्यांना गंडवतोयस हे मला माहीत नाही आहे असं वाटतंय का तुला? आज तू ज्या कॅफेमध्ये ज्या मुलीबरोबर रंग उधळत होतास ना त्याच कॅफेमध्ये मी माझ्या मैत्रिणींबरोबर आले होते. तिथे मी तुला पाहिलं आहे आणि फोटोज व्हिडिओजसुद्धा क्लिक केलेत मी तुझे. नाही म्हणजे पुरावा असायला हवा ना. जर उद्या तू सरड्यासारखा रंग बदललास तर आता तू ठरव काय करायचं ते. म्हणजे मी हे सगळं ताबडतोब जाऊन अस्मिताला आणि घरातल्या सगळ्या सुभेदारांना दाखवू शकते. मग बघ बाबा तू कसं सगळ्यांना तोंड द्यायचं ते. त्याबरोबर लगेचच आता सचिन विचार करतो की नाही काहीही झालं तरी हे सगळं घरातल्यांसमोर येता कामा नये, नाहीतर माझी ही अशी जी मजा सुरू आहे ती कायमची बंद होईल. मग लगेचच आता ह्या तन्वीचं तोंड बंद करावंच लागेल असं तो मनात म्हणतो आणि लगेच तन्वीला म्हणतो, ठीक आहे तू जे सांगशील ते मी करायला तयार आहे. त्यावर प्रिया म्हणते, नक्की? त्यावर सचिन म्हणतो, हो जे बोलशील ते मी करेन, सांग तुला कशी मदत हवी आहे ती माझी. त्यावर प्रिया म्हणते, आत्ता कसं शेपूट माझ्या मुठीत आलं मांजराचं. त्याबरोबर आता इथे लगेचच महिपत जो असतो तो नागोबाला कॉल करतो आणि तो नागोबाला आता म्हणत असतो, काय नागराज शेठ, तुम्हाला कधीच एक काम दिलं होतं, अजून तुमच्याकडनं एक काम होईना झालं आहे का? त्यावर नागराज म्हणतो, अरे मी प्रयत्न करतोय ना. त्यावर महिपत म्हणतो, नाही नागराज शेठ, आपल्याला प्रयत्न वगैरे काही नको, आपल्याला थेट निकाल हवा असतो. तुम्हाला तर माहिती आहेच की, पण आता तुम्हाला तो निकाल देता येत नाही आहे. त्यामुळं मग आपणच एका गोष्टीचा निकाल काढायची आता तयारी केलेली आहे. त्यावर नागोबा विचारतो, कसली? त्यावर महिपत म्हणतो, विसरला का काय तुम्ही? त्या ठेरड्याचा हाफ मर्डर केलाय तो. अहो चाकू गुपवला होता ना तुम्ही त्याच्या पाठीत, तो सुरा अजून पण आपल्याच घरात पडलाय. आता आपण म्हणलो होतो त्याच्यावरचे रक्ताचे डाग पुसून टाकू म्हणून, पण काय झालं ना, जर डाग पुसायचे राहून गेले तो. आता जर तुम्ही माझं साधं एक क्षुल्लक काम नाही करू शकत त्या झिपरीच्या फोनमधनं, त्या चुचुंद्रीच्या फोनमधनं व्हिडिओ डिलीट करण्याचं, तर मग मी तरी तो चाकू कशाला माझ्याजवळ ठेवू? पोलिसांच्या ताब्यात देऊन टाकतो. म्हणजे पोलीस मग काय करायचं, त्या म्हातारड्याला कसा न्याय मिळवून द्यायचा ते बघतील की. त्यावर मग नागोबा घाबरतो आणि म्हणतो, नको तो असं काही करू नको, मी लवकरात लवकर तिच्या फोनमधलं ते फुटेज डिलीट करण्याचा प्रयत्न करतो. त्याबरोबर इकडे अर्जुन हा सायलीला सांगत असतो, सदाशिव आणि मैना एक नंबरचे खोटारडे आहेत. सायली म्हणत असते, हे मला पूर्वीपासून माहितीच आहे आणि मीच उलट तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करते की सदाशिव आणि मैना दोघंसुद्धा खूप खोटारडे आहेत, पण तुम्हालाच माझ्यावरती इतके दिवसांपासून विश्वास पटत नव्हता. आज तुम्हाला कसा काय विश्वास पटला? मग अर्जुन सायलीला सांगतो की अगं मला माझ्या एका मित्राकडून कळालं की सदाशिवला अटक झालेली आहे, ते सुद्धा चोरीच्या आरोपाखाली. त्यावर मग सायलीला सुद्धा खूप मोठा आश्चर्याचा धक्काच बसतो. तर दुसरीकडे आता नुकताच सचिन हा गेलेला असतो US परत. त्यामुळे प्रिया ही अस्मिता ही नाराज असते. अस्मिताला सचिनची आठवण येत असते. ती विचार करते, सचिन होता तेव्हा किती बरं वाटत होतं. तर इकडे सायली ही म्हणते, बघितलं हे असे चोऱ्यामाऱ्या करणारे, लोकांना फसवणारे, लुबाडणारे वडील माझे असतील असं वाटतंय का तुम्हाला? आणि एवढी सरळपणे माझे बाबा माझ्या बहिणीकडे गेलेत असं सांगणारी खोटारडी, फशवी, एक नंबरची बनेल बाई माझी आई असेल असं तरी वाटतंय का तुम्हाला? त्यावर मग मात्र आता अर्जुन गप्प बसतो. त्यावर सायली म्हणते, नाही वाटत आहे तुम्हाला? तुमच्या गप्प राहण्यातून मला उत्तर मिळालं आहे. त्यावर मग अर्जुन म्हणतो, ते DNA रिपोर्ट. तर दुसरीकडे आता पूर्णाजी ही कल्पना आणि प्रतापला म्हणत असते, खरंच सचिन आला, पण आपल्या अस्मिताच्या चेहऱ्यावरती एकाएकी अगदी हसू, आनंद, सुख, समृद्धी, समाधान सगळं पेरून गेला. किती दिवसांपासून अस्मिता सचिनची वाट बघत त्याच्या वाटेला डोळे लावून बसली होती. सचिन 2 दिवसांचा जरी येऊन गेला असला तरीसुद्धा अस्मिताला किती बरं वाटलं.
खरंच सचिन आला ते एका अर्थी बरंच झालं. तो आला म्हणून घरात जरा आनंद आला. त्याबरोबर आता कल्पना म्हणते, हो हे खरं बोललात तुम्ही पूर्णाजी. आणि खरं तर सचिनचं सुद्धा करू तितकं कौतुक कमीच आहे. अहो म्हणजे बघा ना, अस्मिताला त्याला भेटण्याची इच्छा होती म्हणून तो इतका US वरून 2 दिवसाकरता का होईना पण पनवेलमध्ये आला, इंडियात आला. नाहीतर कोण आलं असतं फक्त 2 दिवसांखातीर. त्याबरोबर आता लगेचच प्रताप म्हणतो, ह्या घराने जावई आणि सून या दोन्हीही बाबतीत अगदी नशीब काढले. फक्त एका सुनेच्या बाबतीत तेवढी माती खाल्ली या घरानं. आता सगळी बोटं सारखी नसतात ना हाताची, 5 बोटं तुपात कशी जाणार असं लगेचच पूर्णाजी म्हणते. तर आता इथे सायलीची खोटी आई म्हणजेच मैना ही आता चिडचिड करत असते. ती म्हणत असते, ही तर ती सायली ती एक डोकं खायला लागली. माझी मावशी कुठं होती, मी हरवले कशी, माझं झालं काय, ह्या समध्या गोष्टींनी. आणि हिथं योग माझा डॅम्बिस नवरा जो अजून बी तुरुंगातच अडकून पडलाय. कधी येणार आहे घरी हे काय माहिती, मला काही कळना झालं. आता घरातली समधी मला पुण्यांदा जेव्हा विचारतील की माझा नवरा गेलाय कुठं, तो मी काय सांगू. ह्या बावळट माणसाला काही कळतच नाही, काही गरज होती पाकीट मारायची. त्याबरोबर आता इथे अस्मिता ही झोपायला बेडवरती पडलेली असते आणि बेडवर पडल्यावर तिला सचिन तिच्याबरोबर असतानाचे सुंदर क्षण आठवायला लागतात. आणि मग ती आता तिच्या पोटावरून हात फिरवत असते आणि मनातल्या मनात विचार करत असते की माझी डिलिव्हरी झाली की सचिन परत माझ्याकडे येईलच ना. तर दुसरीकडे आता प्रतिमात्या, रविराज काका हे दोघंसुद्धा घरी आलेले असतात. प्रतिमात्या रविराज काकांना म्हणत असते, रविराज आज मला आजच्या दिवसात किती जुन्या गोष्टी आठवल्या ना. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तन्वीचा आजच्या दिवशी वाढदिवस असतो, ही गोष्ट मला आठवली. त्यानंतर तन्वी तुम्हाला माझ्या हाताने कसा केक भरवायची ते आठवलं. त्याबरोबर रविराज काका काहीच उत्तर देत नसतात कारण ते त्यांच्या विचारात मग्न असतात. रविराज काका म्हणत असतात, प्रतिमाला ह्या सर्व गोष्टी आठवल्यात, चला मान्य आहे प्रतिमाचाच हा सगळा भूतकाळ आहे आणि डॉक्टर श्रद्धाच्या ट्रीटमेंटने एक ना एक दिवस तिला तिचा सगळा भूतकाळ आठवणारच होता. तिला सगळ्या जुन्या गोष्टी आठवायलाच हव्या होत्या. पण सायलीचा या सगळ्याशी काय संबंध. तन्वीचा वाढदिवस आम्ही लहान असताना कसा साजरा करायचो, तन्वी मला कसा प्रतिमाच्या हाताने केक भरवायची, या सर्व गोष्टी सायलीला तर माहीत नव्हत्या. पण मग तरीसुद्धा सायलीने अगदी अचूक, अगदी तन्वी लहान असताना मला केक भरवायची तसा केक कसा काय भरवला. आणि त्याशिवाय प्रतिमा आणि सायली हिच्या दोघींच्या किती गोष्टी सेम आहेत. त्या दोघींच्या हाताला चवसुद्धा अगदी एकसारखीच आहे. त्या दोघींना चहा आवडायचा, त्या दोघींना पुरणपोळीबरोबर तूप आणि साखर खायला आवडायचं, त्या दोघींना मोदकही अगदी सारखे बनवता येतात, गव्हाची लापशी बनवतात त्यासुद्धा सारखे. पूर्णाजींच्या वाढदिवसाच्या वेळीसुद्धा फक्त सायलीने प्रतिमा जसे त्यांच्यासाठी गुलाबजाम बनवायची तसे गुलाबजाम बनवले होते. आता ते या सगळ्या विचारात मग्न असताना लगेचच प्रतिमात्या विचारते, रविराज तुम्ही काय विचार करता एवढा. तर रविराज काका त्यांना सांगतात की नाही काही नाही, तू बोल ना, तू काय बोलत होतीस. त्यावर प्रतिमात्या म्हणते, अहो मी हेच म्हणत होते की सायली आणि अर्जुनच्या घरी छान वाटलं, म्हणजे जाऊन आलो पण ब्रेन अगदी फ्रेश झाल्यासारखं वाटतंय. हो ना. त्याबरोबर रविराज काकांनासुद्धा तिकडे घडलेल्या प्रत्येक घटना सतत आठवत असतात. आई मला केक भरवणार नाहीस. त्याबरोबर प्रतिमात्यांनी केक भरवायला हात पुढेही केला पण तो केक आणून सायलीला भरवला. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.